नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो. आपण बघा निफ्टी बँक निफ्टीसाठीचा अनालिसिस. चला तर मग सुरू करू. मार्केट आज जवळपास वोलाटाईल होतं. ठीक आहे. ट्रेंडिंग एक्सपायरी बँक निफ्टीने दिल्या जवळपास 1000 पॉईंटची रॅली आपल्याला बघायला मिळालेली आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर मग कालच म्हटलं होतं की बँक निफ्टी जी आहे ही ऑल टाइम हायच्या आसपास जाताना जाईल आणि निफ्टी जी आहे ही थोडंफार रेंज बाउंड आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे. आपण म्हणू शकतो बुलिश टू साइडवेज सेम झालेला आहे आणि त्याच लेवलला ट्रेड झालेला आहे लक्षात ठेवा. त्याचबरोबर जी आपण ट्रेंड लाईन काढली होती ही किती पॉवरफुल आहे याच्यावरून समजतं की मार्केट इथून सेलिंग नंतर ह्याच रेंजच्या आसपास सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक झालेला आहे हे लक्षात असतं. त्यामुळे आपली जी ट्रेंड लाईन आहे ती आपल्याला समजतं की किती व्यवस्थित चांगला सपोर्ट जो आहे हे प्रोव्हाइड करते. ठीक आहे. आता उद्यासाठीचा विचार केला तर उद्या निफ्टीचे उद्या एक्सपायरी आहे लक्षात असतो. आणि निफ्टीची एक्सपायरी आपण घेतली तर लक्षात घ्या थोडाफार आता निफ्टी जे आहे कन्सल्टेशन झोन मध्ये आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे. हे काही निगेटिव्ह साईन आपल्याला बघायला मिळतात निफ्टीची. ठीक आहे. सो निफ्टीचा विचार केला तर लक्षात घ्या आपण निफ्टी जिथे क्लोज आहे किंवा कालच्या दिवसाच्या कॅन्डलचा लो जो आहे तो मार्क करणं पहिला गरजेचं आहे हे लक्षात असू द्या. आणि आजच्या दिवसाचा कॅन्डलचा आहे हा मार्क करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आजच्या दिवसाच्या कॅन्डलचा लो सुद्धा मार्क करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला व्यवस्थित एक प्रॉपर सेटअप जो आहे हा आपल्याला बनताना बघायला मिळतो. आता तुम्ही मला सर कोणता सपोर्ट बांधताना बघायला मिळतो बघा. आता बघा तुम्हीच मार्केट जे आहे ते रिजेक्शन होऊन खाली आलं होतं. इथे जेव्हा सपोर्ट घेतला होता. ठीक आहे. मग सपोर्ट घेतल्यानंतर काय झालं मार्केट कालचा जो लो होता त्याच्या आतूनच क्लोजिंग दिलं लक्षात म्हणजे जवळपास काय 23,500 एक मोठी चांगली सपोर्ट झोन म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर त्याच्या खालोखाल 23,400 रेंज सुद्धा आपल्याला बघायला मिळते. ती व्यवस्थित एक चांगली सपोर्ट आहे. त्याचबरोबर आपली ट्रेंड लाईन जी आहे ही आपली बुलिशच असणार आहे. ठीक आहे. ती सुद्धा एक पॉझिटिव्ह ट्रेंड लाईन असणार आहे. ओके. आता मार्केटमध्ये ट्रेड कसा आहे सर्वप्रथम लक्षात घ्या मार्केट जे आहे आता करंट मध्ये जर रेंज काढायची असेल तर ही एक लेवल बघायला मिळते आणि त्यावरती ही एक लेवल वरच्या दिशेने बघायला मिळते लक्षात असू द्या. खालच्या दिशेने येताना मार्केटच्या ह्या ज्या काही लेवल्स आहेत थोड्याफार हे ऍड करू. ठीक आहे. आता उद्यासाठी जर ट्रेड साठी करायचं असेल तर लक्षात घ्या मार्केट जे आहे उद्या आपण म्हणू शकतो जनरली 23,582 त्याच्याबरोबर खालोखाल 23,500 म्हणजे आपण 100 पॉईंटच पकडूया इकडे तिकडे. ह्या रेंज मध्ये राहिला मार्केट तर ही आपल्यासाठी कशी राहू शकते ही आपल्यासाठी रेंज जी आहे नो ट्रेडिंग झोन असं आपल्याला बघायला मिळू शकते. कशी नो ट्रेडिंग झोन. ठीक आहे. म्हणजे या रेंज मध्ये मार्केट कसं आपल्याला बघायला मिळू शकतं साईडवेज मार्केट म्हणून म्हणजे आपल्याला इथे बघायला मिळू शकतं इथे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर उद्या 23,500 ची झोन आहे एक चांगला सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळेल. म्हणजे सुरुवातीला जर मार्केटचा खाली आला नाही ह्याच्या खाली जर टिकलं तर आपण डेफिनेटली म्हणू शकतो सपोर्ट लेवल ती तुटलेली आहे. परंतु जर मार्केट या रेंज मध्येच राहिलं तर मार्केट सुरुवातीला 23,500 लेवल जर पहिल्या झटक्यात पडून तोडून जर खाली येत असेल तर डेफिनेटली तुम्ही इथे पुट बाय करू शकता. थोडंफार एक टार्गेट तुम्ही 40-50 पॉईंटच्या ट्रेंड लाईन पर्यंत तरी तुम्ही आरामात घेऊ शकता लक्षात असू द्या. ही जर तुटली तर अजून तुम्हाला कॅल्क्युलेशन लेवल्स बघायला मिळू शकतात. परंतु मार्केट जे आहे याच रेंज मध्ये राहिलं किंवा ह्याच रेंज मध्ये ओपन झालं तर आपण काय म्हणू शकतो की पहिलं मार्केट ही लेवल तुटणं गरजेचं आहे म्हणजे ही सपोर्ट किंवा ही रिजेक्शन ज्या दिशेने तुटेल त्या दिशेने आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतं निफ्टीसाठी कारण निफ्टी या झोन मध्ये आता आपण कॉन्सन्ट्रेटेड आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. जर गॅपअप झालं तर लक्षात घ्या 23,600च्या वरती निफ्टीला होल्ड करणं गरजेचं आहे. ही निळी लाईन आपण काढल्या पण त्याच्यापेक्षा जर थोडाफार तुम्ही एक सेफ मध्ये ट्रेड करत असाल तर 23,600ची ही लेवल आहे. याच्यावरती होल्ड करत असाल 23,650 ते 23,700 आपण म्हणू शकतो 70,780 हे टार्गेट किंवा जवळपास काय अजून एक नवीन ऑल टाइम आहे आपल्याला बघायला मिळू शकतो. परंतु जर खाली येत असेल तर डेफिनेटली आपण सेल करू शकतो याच्या खाली. पण ज्या अर्थी जर मार्केटने 23,400 ची लेवल तोडली तर लक्षात घ्या आपल्याला सेलिंग जी आहे ही मजबूत बघायला मिळू शकते विरुद्ध दिशेने हे लक्षात ठेवून ह्याच्या खाली जर टिकलं तर 23,600च्या खाली मार्केट होल्ड केलं तर सेलिंग तुम्हाला एक चांगली बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर आता निफ्टी नंतर आपण बँक निफ्टीकडे वळूया. बँक निफ्टीचा विचार केला तर अक्षरशः ट्रेंडिंग मुवमेंट हे लक्षात असतं जवळपास काय खूप चांगली मुवमेंट जी आहे आपल्याला बघायला मिळाली. सो आता उद्यासाठीचा आपण ट्रेड कसा बघायचा उद्या सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आजच्या जिथे क्लोज झालंय तिथून ओपन होऊन जर सरळ निघत असेल तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता हे लक्षात असू द्या. आणि आजच्या कॅन्डलचाच लो हा सर्वात मोठा एक चांगला सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळू शकतो. आता आज जिथे जवळपास आपण म्हणू शकतो जी रेंज आहे ही क्लोज इथे दिले जर ह्या रेंज मध्ये कुठेतरी ओपन होत असेल कोणती क्लोजिंगच्या रेंज मध्ये ठीक आहे तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला बघ कुठे ओपन होते रेंज मध्ये आता 51,450 ते 51,500
या रेंजच्या आसपास कुठेतरी निफ्टी बँक ओपन झाली इथे, इथे ओपन जर सरळ वर जात असेल तर 51,700, 51,700, 51,800 वरच्या दिशेने मुवमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकतं. त्याचपुरता 51,800 एक चांगले रिजेक्शन म्हणून काम करताना बघायला मिळू शकते. 51,800, 51,900 हे लक्षात असतं. परंतु जर मार्केट इथे ओपन खाली आलं तर लगेच सेल करू नका. सेल करण्याची लेवल आपली 51,200च्या खाली तुम्ही कुठेतरी पुट बाय पी ऑप्शन जो आहे हा बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. ह्याच्या खाली टिकलं तर मग थोडंफार काय खालच्या दिशेने एक ठराविक लेवल आहे, टार्गेट जे ते आपण घेऊ शकता. टार्गेट सेट करायचे असतील खालच्या दिशेने ते कसे घेऊ शकता. लक्षात घ्या, थोडेफार रेंजेस काढायचे असतील तर याच्या लोच्या खाली टिकलं तर डेफिनेटली एक याच्या खाली टिकली तर आपण बघू शकतो कोणते या 50,800 पकडे का त्याच्या खाली ही आहे 2 आणि ह्याच्या खाली टिकलं तर ही आपली 3. हे बॅक टू बॅक लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात खालच्या दिशेने. ओके, त्याचबरोबर गॅप अप झाला तर रेंज ही आहे, ह्याच्यावरती टिकलं तर डेफिनेटली 50,000 52,000ची लेवल आहे. 52,000 52,200 ते 52,400 या लेवल सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. ट्रेंड लाईन आपली पॉझिटिव्हच असणार आहे, पण ही आता जास्त पॉझिटिव्ह आहे, जवळपास त्या अग्रेसिव्ह एक बुलिश लेवल हा ट्रेंड लाईन असणार आहे. सिम्पल अनालिसिस आहे निफ्टी बँक निफ्टीचं. समजलंय का सांगा? समजलं असेल तर तुम्ही डेफिनेटली काय करू शकता, लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला डेफिनेटली तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर मी काल म्हटलं होतं की ही जी आहे एचडीएफसी बँक डेफिनेटली मुवमेंट देऊ शकता, ब्रेकआउटला दिलेली आहे. कुठले इंट्राडे ट्रेडच्या व्हिडिओमध्ये मी ते शेअर केलं होतं. आता एचडीएफसी बँक परत एकदा हायला जाऊ शकतं. जर हायला जायचं असेल, लक्षात घ्या कन्सोलिडेट झालं तर डेफिनेटली या रेड ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये थोडीफार रेड कॅन्डल बघायला मिळू शकते. परंतु जर 1,700 1,000च्या मध्ये टिकलं डेफिनेटली 1,700 पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो. एक चांगली मोठी बुमिंग मोमेंटम बघायला मिळू शकते. ठीक आहे, कशामध्ये? एचडीएफसी बँक मध्ये. सो ह्यासाठी इंट्राडे ट्रेडसाठी वन ऑफ द बेस्ट स्टॉक तुम्ही पकडू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर अजून काय बघूयात का, आता जर स्टॉकचा जर विचार केला तर क्लिअरली बघा कोणते स्टॉक्स पकडू शकतो आपण. सेलिंग साठी जर म्हटलं तर गोदरेज प्रॉपर्टीज. ठीक आहे, गोदरेज प्रॉपर्टीज जर सेलिंगला आलं तर डेफिनेटली आपण सेल करू शकतो. सेलिंगला इंट्राडेची लेवल असणार आपली किती, कोणती बघा, 2,986च्या घरी टिकलं तरच सेल करा. आणि आता सेल करू नका, मग जवळपास या रेंज मध्ये बाईंगची रेंज 3,100ची असणार, म्हणजे आजच्या दिवसाच्या हायच्या वरती. कॉन्करचा विचार केला तर एक चांगला हाय बनवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर ही सेलिंग येते. जर थोडंफार कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली आपण पुट बाय करू शकतो किंवा सेल करू शकतो 1,085च्या खाली. ठीक आहे, त्याचबरोबर एबीएफआरएल. ठीक आहे, आदित्य बिर्ला फॅशन चांगला स्टॉक आहे, कन्सल्टेट होता, थोडाफार प्रॉफिट बुकिंग येत असेल तर लोच्या खाली सेल करा. 319च्या खाली सेल करू शकता. इंट्राडेसाठी वन ऑफ द बेस्ट तुम्हाला ट्रेडिंगला फायदा मिळू शकतो. गेल रिजेक्शन घेऊन सेलिंग मध्ये आहे, सो सेल करू शकता. सेलिंगची रेंज आपली कोणती असणार, थोडेफार खाली किंवा म्हणजे सेफ झोन मध्ये उचलायचं असेल तर 214.11च्या खाली पुट बाय करा किंवा सेल करू शकता. इंट्राडेला कॅनफिन होम्स मोठी मोमेंटम बघायला मिळाली आपल्याला मंगळवारी. त्याच्यानंतर ही कन्सल्टेशन आहे. जर चालू होत असेल जवळपास ही जी ट्रेन आहे ही परत एक पुढे जात असेल बाईंग लेवलला तर 901च्या वरती बाय करू शकता. परंतु जर पुलबॅक कंटिन्यू राहिला तर 860च्या खाली कुठेतरी सेल करू शकता. या लेवलला ट्रेड तुम्ही इथे घेण्याचा प्रयत्न करू शकता. ऍस्ट्रल थोडाफार सेलिंगला येतोय करंट मध्ये, पण थोडाफार जर आला तर आपला जो मुव्हिंग एव्हरेज आहे इथपर्यंत तो येऊ शकतो. सो सेल करायचं असेल तर सेलिंगची रेंज आपली कोणती असणार आहे, 2,200च्या खाली कुठेतरी एक सेल करू शकता. ठीक आहे, हिरो मोटोकॉर्प 5,000च्या आसपास आहे स्टॉक. सो सेलिंगची झोन जी आहे 5,700च्या खाली कुठेतरी सेल करू शकता. हिरो मोटोकॉर्प त्याच्या खाली सेल केलं तर मुवमेंट जी आहे ती खालच्या असेल थोडंफार चांगली बघायला मिळू शकते. थोडंफार एक 5,700 जवळपास 100-150 पॉईंट इकडे तिकडे तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतात. कोलपाल वन ऑफ द बेस्ट स्टॉक. ठीक आहे, थोडाफार कन्सल्टेशन आहे सेलिंगला जर येत असेल, कारण कसं आहे इथे जर रेंज बाउंड इथे आपल्याला बघायला मिळते. जर या रेंजच्या बाहेर पडत असेल थोडाफार खाली येत असेल ते एक 2,800 या 74च्या खाली कुठेतरी सेल करू शकता. काही स्टॉक्स बघितले, निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस बघितलं, समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय. माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतोय. ओके, धन्यवाद.